नमस्कार मित्र, तेजस व्हॉइस मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. भारतीय संविधानाला 75 वर्ष पूर्ण झाली आणि या 75 वर्षामध्ये संविधानाचे खरे जनक किंवा ज्याला आपण फादर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन म्हणतो असे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना मात्र भारतीय सरकार, सगळे राजकीय पुढारी, सगळ्यात महत्वाचं देशातले सर्व उच्च न्यायालय आणि सगळ्यात महत्वाचं सर्वोच्च न्यायालय यांनी डावललं. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हेच लिगली आणि टेक्निकली भारतीय संविधानाचे जनक आहेत. तुम्ही जर भारतीय संविधानाचा फॉर्मेशनचा जर इतिहास नीट वाचला तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी लक्षात येतील. आपल्याकडे जाणीवपूर्वक एक्स्ट्रॅक्ट करून माहिती सांगितली जाते. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे प्रमुख होतेच सर्व समित्यांचे, पण हे जेवढं महत्वाचं आहेच, पण त्यांनी जर साईन केली नसती तर भारतात संविधान हे लागूच झालं नसतं. हा दुसरा महत्वाचा मुद्दा. 3, डॉक्टर राजेंद्र प्रसाद नसते तर भारतीय संविधान, कारण गोंधळ होत होता, तो गोंधळ व्हॅलिड होता. बरं, यात काही खूप अंशी व्हॅलिड होता आणि खूप अंशी चुकीचा देखील होता. म्हणजे इंटरकास्ट मॅरेजेसचा जर तुम्ही मुद्दा घेतला त्यावर बोलायचं आहेच, कारण संविधान लागू झाल्यानंतर मूलनिवासी सवर्ण समाज, ज्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, सारस्वत येतात, यांची प्रत्येक मुलगी, महिला शोषित आहे, पीडित आहे, अन्याय अत्याचारग्रस्त आहे. बलात्कार, सामूहिक बलात्कार, धमकी, ब्लॅकमेलिंग, ऍसिड अटॅक, जाळणे, हत्या करणे याची ती विक्टीम आहे. पण तो विषय नंतर. दुर्दैव म्हणावं लागेल की डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचा पुतळा महाराष्ट्रासह देशाच्या प्रत्येक कोर्टामध्ये नाहीये. ही अत्यंत शर्मेची बाब आहे. प्रत्येक न्यायाधीशाला स्वतःची लाज वाटली पाहिजे. सोयच प्रत्येक मंत्र्याला, मग तो राज्याचा मंत्री असेल किंवा केंद्राचा मंत्री असेल, त्याला लाज वाटली पाहिजे की ते राजेंद्र प्रसादांवर अन्याय अत्याचार करतायत मतांसाठी, लाचारीसाठी.